जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्यासाठी आताच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या 17 विविध मागण्यासंदर्भात आणि जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे हे परिपत्रक आणि याचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न आणि राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या 17 मागण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं निर्गमित केलेलं आहे। हे पत्र माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री यांना निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। जुनी पेन्शन अभ्यास समितीच्या अहवालावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याबाबत आणि कर्मचारी शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या 17 मागण्याबाबत समयबद्ध चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भातला हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या प्रधान मागणीसह इतर 17 महत्त्वाच्या मागण्याबाबत ठोस निर्णय व्हावेत यासाठी 14 डिसेंबर 2023ला संप आंदोलन छेडलेलं होतं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 14 डिसेंबर रोजी संघटना प्रतिनिधीशी चर्चा केलेली होती आणि या चर्चेदरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण असं आश्वासन दिलेलं होतं। याच्यामध्ये सुबोध कुमार समितीच्या अहवालावर माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त माननीय नितीन करीर व माननीय अप्पर मुख्य सचिव श्री नितीन गद्रे यांच्यासमेत संघटना प्रतिनिधीशी चर्चा करून त्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात यावं व तदनंतर घेण्यात येणारा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात यावा किंवा घोषित करण्यात यावा आणि इतर जिव्हाळ्याच्या 17 मागण्याबाबत मुख्य सचिव पातळीवर समयबद्ध चर्चासत्र आयोजित करून अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सर्व मागण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावेत असे आश्वासन दिलेलं होतं आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त विषयासंदर्भात कार्यवाहीसाठी नियोजनबद्ध निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार चर्चासत्राचं आयोजन होणं आवश्यक आहे आणि याद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की जुनी पेन्शन व इतर 17 मागण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आपल्या निर्देशानुसार चर्चासत्राचं आयोजन लवकरात लवकर व्हावं अशी संघटनेची अपेक्षा आहे असं कळवण्यात आलेलं आहे आणि यानुसार समयबद्ध चर्चा होण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठोस ठराव मांडण्यासाठी अतिशय ही चर्चा होणं आवश्यक आहे असं हे संघटनेच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे। तर ही होती सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या विषयीची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स। अर्थातच या सर्व मागण्यांच्यावरती विचार होऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मागण्याबाबत ठोस निर्णय व्हावेत अशी कर्मचारी पेन्शनधारकांची अपेक्षा आहे। आपल्याला काय वाटतं, सरकार जुनी पेन्शन योजना लागू करेल का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।